नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने जो काही भारताचा इतिहास आहे, त्या भारताच्या इतिहासामधलं जे पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, त्या पॉलिटिकल स्ट्रक्चरच्या अंगाने चर्चा करणं आपल्याला आज अपेक्षित आहे. ओके. तर त्यामुळे पॉलिटिकल स्ट्रक्चर्समध्ये आपण जे काही समजलेलं आहे, त्या समजण्यामध्ये आतापर्यंत ज्या काही 2-3 महत्त्वाच्या युद्धाच्या आणि एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे जे काही इतिहास होते म्हणजे मंगोल, अफगाण, मुघल या सगळ्यांचा आपण आतापर्यंत आढावा घेतला. त्यामुळे आतापर्यंत आपल्याला एक लक्षात आलं असेल की मध्ययुगीन भारतामध्ये जे काही महत्त्वाचे प्लेयर्स 12व्या शतकापासून जे इतिहासाच्या संदर्भातले प्लेयर्स जे काही 12व्या शतकातून येतात, तर ते कधी मंगोल येतात, कधी अफगाण येतात, नंतर मुघल येतात आणि बरेचसे स्थानिक एकदेशीय राजे, रजवाडे, राजपूत ज्यांचं एक स्थानिक स्वायत्त अशा राजकीय संरचना आणि त्यांच्या सत्ता होत्या. त्यामुळे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची सुरुवात खऱ्या अर्थाने म्हणजे राजकीय इतिहासाची सुरुवात 12व्या शतकापासून सुरू होते. त्यामध्ये बरेचसे चढ उतार आपल्याला इतिहास म्हणून या टप्प्यावर बघायला मिळतात. तर त्यातला एक जो महत्त्वाचा ट्विस्ट किंवा आपण तर असं म्हणूया की कुठलीही सत्ता म्हणजे जरी समजा आपण याची सुरुवात खरं तर 2 प्रमुख सत्ता की ज्या दीर्घकाळ दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशांवर राज्य करत होत्या असं म्हणत असलो, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही ठिकाणी अस्थिरता आपल्याला मध्ये-मध्ये दिसून येते. कारण त्यांच्या विरोधातले जे काही विविध बंड आहेत, म्हणजे स्थानिक राजांनी केलेले असू द्यात किंवा परकीय दुसऱ्या त्यांचे जे काही स्पर्धक सत्ता होत्या, त्यांनी सुद्धा हा प्रदेश काबीज करण्यासाठी जे काही प्रयत्न केले होते, त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे चढ-उतार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्यामुळे आतापर्यंत आपण राजकीय संरचनेमधून जवळ-जवळ 5 भाग किंवा 5 युनिट्सची चर्चा केली, की ज्यामध्ये या सगळ्या पातळ्या या सगळा जो राजकीय हितसंबंध आहे, त्या राजकीय संबंध या सत्तांमध्ये होते. त्यांची पार्श्वभूमी, या भूमीचं वैशिष्ट्य, कला, कौशल्य आणि इतर असंख्य जे काय त्याच्यासोबत येणाऱ्या रचना होत्या. त्याचबरोबर या काळातली जी काही प्राथमिक साधनं आहेत, ऐक्यदेशीय आणि परकीय या दोन्हींमध्ये आणि मुघलांच्या संदर्भात किंवा इस्लामी सत्तेच्या संदर्भात त्यांचे स्वतःचे राजदरबारात असलेले कवी, त्यांचे महत्त्वाचे अकाउंट्स आणि भारतीय किंवा इथल्या ऐक्यदेशीय असलेले ऐतिहासिक संसाधन या सगळ्यांचा ताळमेळ बसून आपण हा संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास कसा अभ्यासावा या अनुषंगाने जवळ-जवळ 5 युनिटमध्ये बरीचशी दीर्घ चर्चा आणि वेगवेगळ्या अंगाने चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण मागच्या युनिट 5 क्रमांकामध्ये इथे थांबलो होतो की खऱ्या अर्थाने मुघल प्रशासन किंवा मुघल सत्ता याची तर स्थापना झाली होती 1526 मध्ये. परंतु त्यानंतर लगेचच आपल्या असं लक्षात येईल की नंतरच्या काळामध्ये जे काही कमकुवत राजे मुघल काळामध्ये तयार झाले किंवा मुघलांचा आणि अफगाण्यांचा जो संघर्ष अत्यंत तीव्र नंतरच्या काळात झालेला आपल्याला दिसून येतो, तर त्या संघर्षांमध्ये नंतर अफगाणी हे परत जिंकलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हुमायून च्या काळापर्यंत. ओके. तर हुमायून काय हरत नाहीये किंवा मुघल प्रशासन जे आहे ते काय मागे हटत नाहीये. ते सुद्धा त्यांचा परती चढाई करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा प्लॉट जो होता किंवा हा जो काही इतिहासपट होता, तो आपण जवळ-जवळ 5व्या युनिटपर्यंत अभ्यास केला. आज आपण त्याच्या पुढचा जो टप्पा आहे की ज्याच्यामुळे खरं तर मुघल साम्राज्य हे स्थिर स्थावर, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेलं आणि एक स्थिर असं अशी राजसत्ता म्हणून जी उदयाला आली, त्यांच्यामध्ये ज्या राजांनी आणि ज्या महत्त्वाच्या लोकांनी भूमिका वठवली त्यांचा आढावा घेणं हे खरं तर आजच्या व्याख्यानाचं एक महत्त्वाचं लक्ष असलेलं आपल्याला दिसून. पुन्हा हा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्या राजकीय संरचना समजून घेण्याचाच भाग आहे. आतापर्यंत आपण मुघल प्रशासन आणि अफगाणी प्रशासन, ज्याला आपण शेरशाह सूरचं प्रशासन म्हणतो, त्या दोन्हीच्या राजकीय संरचना समजून घेतल्या, त्याच्यातले प्रशासकीय संबंध समजून घेतले. सूर प्रशासन म्हणून वेगळ्या पद्धतीने कार्यान्वित झालेलं आपल्याला दिसून येतं, तर मुघल प्रशासन वेगळ्या पद्धतीने कार्यान्वित झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मुघलांची सत्ता ही खरं तर बाबर या महत्त्वाच्या म्हणजे राजकीय तो जो काही राजा होता त्याच्यामुळे ती सत्ता स्थापन झाली 1526 ला. आणि बाबर हा सुद्धा परदेशातून त्या एक वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या भूमीतून तो इथे येतो आणि तो त्याची सत्ता स्थापन करतो. मध्य पूर्वेतून तो येतो म्हणजे दक्षिण मध्य आशियामधून वगैरे तो येतो.
आणि तिथून मुघल प्रशासन सुरू झालेलं आहे. परंतु मुघल प्रशासन हे सुरुवातीच्या काळात काही स्थिर प्रशासन म्हणून नव्हतंच, किंवा मुघल कालखंड हा काही सुरुवातीपासूनच असं स्थिर स्थावर आणि की ज्यांनी एक एक सदा सर्व काळ इथे राज्य केलं असं नाही. मुघल प्रशासनाला दोन महत्वाच्या शत्रूंना तोंड द्यावं लागलं. एक म्हणजे अंतर्गत शत्रू आणि बहिर्गत शत्रू. अंतर्गत शत्रू म्हणजे की जे स्थानिक हिंदू आयतदेशीय इतर राजे होते, त्या राजाचा सुरुवातीच्या काळामध्ये यांना काही फार ते लगेचच अंकित झाले नाही. तर त्यासाठी मुघल प्रशासनाला अजून वेगळ्या पद्धतीने जोर जबरदस्ती करून इथल्या स्थानिक एकदेशीय राजांचा बिमोड, त्याच्या बंडाचा बिमोड करावा लागला. काहींना अंकित करावं लागलं आणि काहींची सगळी संस्थानं खालसा किंवा उलथवून ती ताब्यात घ्यावी लागली. अशा पद्धतीने मुघलांनी स्थानिक किंवा अंतर्गत समस्यांशी लढा दिलेला आपल्याला दिसू शकतो. आणि बहिर्गत याच्यामध्ये मंगोल तर सुरुवातीपासून होतेच. ओके, अफगाण हे पुन्हा पुन्हा डोके वर काढत होतं. त्यामुळे अफगाण्यांचा जो तगडा संघर्ष अफगाण्यांशी मुघलांना करावा लागला. म्हणजे मागच्या व्याख्यानामध्ये आपण इथपर्यंत आलो होतो की मुघलांचं प्रशासन स्थिर स्थावर झालं, त्याला एक बराच काळ लोटला गेला, तरी सुद्धा अफगाण प्रश्न त्यांच्यासाठी संपलेला नव्हता. ओके, कारण शेर शहा सूर हा एक वेगळ्या पद्धतीने पुन्हा मुघलांच्या विरोधात सत्ता क्रमणाच्या दिशेने त्याने हल्ले केलेले आपल्याला दिसून येतात. आणि शेवटचा म्हणजे या संदर्भातला जो काही शेवटचा म्हणजे या या कालपटापुरता जो शेवटचा राजा होता तो होता हुमायून. त्यामुळे हुमायूनच्या काळामध्ये शेरशाह सुराने पुन्हा अफगाणी सत्ता दिल्लीवर, की ज्याला सूर प्रशासन म्हणून गणलं गेलं, तर त्याच्यावर तो दिल्लीवर त्याने ताबा मिळवला. या दिल्लीवर त्या शेरशाह सूरने ताबा मिळवला आणि एक सूर प्रशासनाची सुरुवात झाली. त्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की हुमायून आणि इतर जे मुघल प्रशासक आणि सरदार होते त्यांना तिथून पळ काढावा लागला. म्हणजे हुमायून हा बराच काळ हा अलिप्त म्हणण्यापेक्षा आपण ज्याला भूमिगत असं म्हणूया, की तो त्याचा जीव वाचवण्यासाठी पंजाब, पटियाला किंवा इतर वेगवेगळ्या भागामध्ये तो होता. परंतु याचा अर्थ हुमायून हा शांत नव्हता. हुमायून हा वेगळ्या पद्धतीने प्रति चढाईची सुद्धा जर संधी मिळत असेल तर तो त्यासाठी तयार होता. त्यामुळे हुमायूनच्या काळामध्ये पहिल्यांदा मुघल प्रशासनाची हार झाली आणि अफगाणी सूर सत्ता स्थापन झाली. नंतर जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची संधी मिळाल्या आणि जे सरदार त्यांच्या भूमिका बदलत होते, म्हणजे काही सगळेच सरदार हे त्या सूरशहाच्या बाजूने नव्हते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांना हुमायूनने परत आपल्या बाजूने वळवून प्रतिचढाई करण्याच्या दिशेने सुद्धा प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आणि नंतर आपल्याला असं दिसून येईल की अफगाण्यांशी प्रतिचढाईमध्ये कधी हुमायून जिंकतो, कधी हरतो. परंतु ओव्हरऑल किंवा एक सबब किंवा समोर सारांश म्हणून आपण बघायचं म्हटलं तर हुमायूनच्या काळामध्ये जी मुघल सत्ता, मुघल प्रशासन हातचं निघून गेलं होतं, ते नंतर ज्या संधी हुमायूनला मिळाली त्याच्याच कालखंडामध्ये पुन्हा अफगाणी सत्तेच्या हातातून या दिल्लीची सोडवणूक करून पुन्हा मुघलांचं प्रशासन दिल्लीवर स्थापित झालेलं आहे. तर खरं तर हा मुघल प्रशासनामधला भाग 2 किंवा मुघल सत्तेचा दुसरा अध्याय असंही आपण याला म्हणू शकतो. म्हणजे 1526ला बाबराच्या काळामध्ये किंवा बाबराने च्या निमित्ताने सुरू झालेलं मुघल सत्ता, याच्यामध्ये अफगाणी एपिसोड किंवा अफगाणी सत्तेचा विशेषतः शेरशाह सूरच्या निमित्ताने एक खंड पडतो. ओके, आणि पुन्हा हुमायून एक सत्ता ताब्यात घेतो आणि मुघल शासन पुन्हा अजून काही वर्ष किंवा काही शतकं तो पुढे चालू करतो. कारण हा सगळा प्लॉट या खरं तर आजच्या पार्श्वभूमी म्हणून आजच्या व्याख्यानाचा. तर आपण समजून घेतोय भारताचा इतिहास क्रमांक 103. त्यामध्ये पहिलं जे काय थीम आहे ती म्हणजे राजकीय संरचना, ज्यामध्ये मुघल साम्राज्य. परंतु आज आपण समजून घेतोय युनिट क्रमांक 6, की ज्यामध्ये खऱ्या अर्थाने मुघल प्रशासन, मुघल शासन ज्या राजामुळे ओळखलं जातं त्या राजापासूनचा कार्यकाळ समजून घेणे हे एक महत्त्वाचं लक्ष त्याच्या व्याख्यानाचं आहे. आणि पुन्हा यामध्ये आपण संपूर्णपणे याचा हे लेक्चर ही जी युनिट क्रमांक 6 आहे हे कदाचित 2 भागांमध्ये विभागावं लागणार आहे. कारण हा सुद्धा एक मोठा इतिहासपट आहे
की जो कदाचित एका आख्यानामध्ये आपल्याला त्यामध्ये संपूर्ण ज्या घडामोडी घटित आणि राजकीय मारामाऱ्या घडत होत्या त्या सगळ्या एकत्र करता येतीलच असं नाही. त्यामुळे खरं तर या युनिटचं नाव आहे मुघल शासन, मुघल साम्राज्य, अकबरापासून ते औरंगजेबापर्यंतचा कार्यकाळ. अकबरापासून औरंगजेब म्हणजे जवळजवळ आपण 4 राजांचा कार्यकाळ या युनिट क्रमांक 6 मध्ये अभ्यासणार आहोत. आणि चारही राजे हुमायून नंतर चे आलेले राजे आहेत आणि अकबरांमुळे खऱ्या अर्थाने मुघल एम्पायर किंवा मुघल प्रशासन आणि मुघल साम्राज्याला वेगळ्या पद्धतीची स्थिरता आपल्याला मिळालेली दिसते. त्यामुळे या सगळ्यांचा उहापोह या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे वेगळ्या अर्थाने मुघल सत्ता, मुघल साम्राज्य हे सुद्धा एक मोठं प्रकरण एका इतिहासाच्या पटावर आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे. आणि प्रामुख्याने जसं आपण म्हटलं की यामध्ये जवळजवळ 4 राजांची मुघल प्रशासनामधल्या, मुघल साम्राज्यातल्या महत्त्वाच्या 4 राजांच्या कार्याचा उल्लेख आणि त्याचा एक ते देशी आणि इतर अंतर्गत बहिर्गत शत्रूंशी असलेल्या लढायांचे संदर्भ आणि या जसं आपण अगोदर म्हटलं की अकबरानंतर खऱ्या अर्थाने मुघल प्रशासन हे स्थिर आणि समृद्ध झालं. तर त्याच्या नेमकी जी काही कारणं होती त्या कारणांच्या परिप्रेक्ष्य काय काय होती आणि कशा पद्धतीने संपूर्ण जो काही उत्तर भारत, दक्षिण भारत आणि मध्य भारत, मध्य प्रांत हा मुघल प्रशासनामध्ये त्यांनी प्रसार केला, या सगळ्यांचा पट आपण या ठिकाणी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार ते इथे अपेक्षित आहे. त्यामुळे आपण यामध्ये काय काय बघणार आहोत त्याची जी सगळी जी लिस्ट आहे म्हणजे त्या सगळ्या प्रकरणांचे जे महत्त्वाचे बिंदू आहेत ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. तर त्यामुळे यामध्ये प्रामुख्याने आपण अकबर, जहागीर, शहाजहान आणि औरंगजेब अशा या 4 महत्त्वाच्या राजांच्या कार्यकाळाअंतर्गत मुघल प्रशासनाने नेमके काय धोरणं अवलंबली, कशा पद्धतीने कामगिरी केली आणि मुघल प्रशासन हे कसं उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतामध्ये पसरलं आणि स्थापित झालं याचा आढावा आपण अकबरोत्तर कालखंडामध्ये घेणार आहोत. जसं आपण म्हटलं की अकबरामुळे खरं तर मुघल शासन, मुघल प्रशासन याला एक वेगळ्या पद्धतीने स्थैर्य लाभलं, स्थिरता आली. त्याचं कारण म्हणजे अकबर हा स्वतः वेगळ्या धाटणीच्या विचारातून, मुशीतून वाढलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याची जी काही धोरणं होती ती सर्वसमावेशक असलेली आपल्याला दिसून येतात आणि आणि त्यामुळे खरं तर जे काही नॉन इस्लामिक रिजन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा अकबराने एक वेगळ्या पद्धतीची धोरणं सगळ्याच जनतेला आपलंसं करून घेण्यासाठी राबवलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या सगळ्यांचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. परंतु जसं याचं सुरुवात आपण अशी केली होती की हुमायूनने मुघल सत्ता तर स्थापित केली पुन्हा, म्हणजे शेरशहा सूर किंवा अफगाणी सत्तेच्या जोखडातून पुन्हा दिल्लीला मुक्त केलं आणि मुघलांच्या ताब्यात किंवा मुघलांचा कब्जा त्यावर पुन्हा आणला. परंतु हे सगळं करताना शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या काय पुन्हा अफगाणांची बंड, विद्रोह, स्थानिक सरदारांमधल्या बंडाळी याच्यामुळे पुन्हा अफगाणांनी डोकं वर काढण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. त्यामुळे हा एक सलग असलेला अफगाणी आणि मुघल संघर्ष आपल्याला दिसतो की जो खरं तर जुन्या शत्रूसारखा तो सदा सर्वत्र आपल्याला या इतिहासाच्या या मध्ययुगीन कालपटावर कार्यान्वित असलेला नेहमीच दिसतो. परंतु नंतरच्या याच्यामध्ये काही या लढायांमध्ये हुमायूनचा मृत्यू झालेला दिसतो आणि हुमायूनचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याचा जो मुलगा होता अकबर तो 12 वर्षाचा. त्यामुळे अकबर जोपर्यंत विशिष्ट वयात येत नाही तोपर्यंत तिथली सत्ता कुठल्या तरी एका महत्वाच्या विश्वासू सेनान्यांच्या हाती देणे या गरजेतून मधला जो टप्पा होता म्हणजे हुमायूनच्या मृत्यूनंतर एक वेगळ्या पद्धतीचा विस्कळीतपणा राज्यव्यवस्थेमध्ये आलेला दिसून येतो. कारण मुघल प्रशासनाला आणि मुघल साम्राज्याला राजाच नाही. तर या मधल्या काळामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीचा अधिकारी जो या सगळ्या गोष्टींचा ताबा घेतो किंवा त्याची नियुक्ती करण्यात येते तो म्हणजे बैराम खान. त्यामुळे आपण बैराम खानच्या सत्तेचं राजकारण आणि त्याने कशा पद्धतीने मग अकबर हा मोठा होईपर्यंत राज्यकारभार सांभाळला आणि काय काय पद्धतीने कशा पद्धतीने हे सगळं मुघल प्रशासन टिकवण्याचा किंवा अकबर वयात येईपर्यंत आणि तो स्वतः सत्तेची सूत्र हाती येईपर्यंत जे काही काम केलं असा एक महत्त्वाचा कालपट बैराम खानच्या सत्तेचं वर्णन
आपल्याला त्यामध्ये करता येईल. आणि बैराम खान हा खरं तर 1556 ते 1507 या कालखंडापर्यंत तो त्या सत्तेच्या राजकारणामधला एक महत्वाचा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळे आपण या ठिकाणी असं बघणार आहोत की नंतर अकबर जेव्हा एका विशिष्ट वयात आला, 18 वर्ष किंवा ते काय त्या काळातलं राजनीतीनुसारचं अनुमान होतं की कुठला राजा कोणत्या वयामध्ये सत्तेत येईल. त्यानंतर अकबराच्या काळामध्ये मग खऱ्या अर्थाने आपल्याला उत्तर भारत, मध्य भारत, पश्चिम भारत, पूर्व भारत या सगळ्या ठिकाणी मुघल साम्राज्याचा एक प्रादेशिक विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर उत्तर पश्चिमेमध्ये त्याचे ते विजय दिसतात. दक्षिणेमध्ये पहिल्यांदा मुघल प्रशासन वेगळ्या जोमाने शिव पाहताना आपल्याला अकबराच्या कालखंडातच दिसून येतात. आणि अकबर असल्यामुळे त्या संपूर्ण प्रशासनाची पुनर्रचना अकबराच्या कालखंडामध्ये करण्यात आली, याचाही सुद्धा आपण या ठिकाणी आढावा घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे पहिला जो प्रकार, या सगळ्यातला पहिला जो बिंदू आहे अभ्यासाचा म्हणून, तो आपण अकबराने कशा पद्धतीने राजगादी मिळवली, ते तो राजगादीवर आला आणि तो राजगादीवर आल्याच्या नंतर ज्या ज्या प्रदेशाची आपण नावं घेतली त्या सगळ्या प्रदेशांमध्ये कोणत्या पद्धतीच्या सरकार आणि कोणत्या पद्धतीचे सरदार याच्यासोबत एक वेगळ्या पद्धतीचे मुत्सद्देगिरीचं राजकारण करून अकबराने हा संपूर्ण भूप्रदेश मुघल साम्राज्याच्या अंकित केला. त्यामुळे इथेही की जो सदा सर्व काळ इतिहासामध्ये जे काय चालू असतात कूटनीती, त्याचा अनुभव इथेही येतो की अकबराने सुद्धा वेगळ्या पद्धतीने जे जे काही राजे सरदार, राजे म्हणण्यापेक्षा सरदार आणि राजे म्हणजे थोडे शेजारील राजे, ओके, की जे मुघल प्रशासनामध्ये किंवा मुघल साम्राज्याचा भाग होऊ पाहतात त्यांना माफ केलेलं आहे. आणि जे होऊ पाहत नव्हते त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीचं फोर्स करून किंवा त्यांना बंड करून त्याचा बिमोड केला. त्यामुळे एका बाजूने यांनी सुद्धा म्हणजे विशेषतः बैराम खानच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इतर राज्यांना किंवा इतर शत्रूंना अंकित करणं किंवा त्यांचं राज्य हे मुघल साम्राज्याचा अंतर्गत प्रशासनाचा भाग करणं, अशा पद्धतीच्या नीतींचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो. परंतु अकबर सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा असं केलेलं असलं तरी सुद्धा त्याची सामाजिक राजकीय धोरणं ही बैराम खान किंवा त्याच्या अगोदरच्या मुघल प्रशासकांपेक्षा किंवा मुघल राजांपेक्षा थोडी वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. आणि अकबराच्या काळामध्ये मग वेगळ्या पद्धतीच्या प्रशासकीय पुनर्रचनांची निर्मिती आपल्याला झालेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये निर्मितीमध्ये काय काय होतं त्याचेही सुद्धा आपण खोलामध्ये जाऊन चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये सैन्य होतं, त्यामध्ये मिलिटरी होते, त्यामध्ये महसूल होतं. या सगळ्यांमध्ये मुघल साम्राज्याच्या महत्वाचा जो राजा होता अकबर, त्याच्या काळामध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आणि ज्याच्यामुळे खरं तर त्याचा महसूल पण वाढला आणि वेगळ्या पद्धतीने जो समाजामध्ये किंवा या सगळ्या भूप्रदेश जे ते ताब्यात घेत होते त्याच्यामधला त्यांचा जो ॲक्सेप्टन्स आहे किंवा त्याची जी मान्यता आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. आणि दीर्घकाळ एक स्थिर आणि समृद्ध असं राजकीय प्रशासनी किंवा प्रणाली अकबराच्या काळात आपल्याला झालेली दिसून येते. आणि अकबरच्या काळामध्येच किमान सामाजिक धोरण जे होतं त्याच्यावर तो जरी वादग्रस्त मुद्दा असला तरी त्याच्यावर वेगळ्या पद्धतीच्या काही ऐतिहासिक तथ्य सुद्धा आपल्याला उमगून येतात. आणि या सगळ्या अकबरकालीन किंवा मुघल प्रशासन किंवा मुघल साम्राज्याचे जी काही स्वायत्त सरदार होते, म्हणजे ते राजे जरी नसले तरी विशिष्ट प्रदेश त्यांच्या अंतर्गत किंवा त्यांचा भाग होता, तर त्या संदर्भात मुघल साम्राज्याचं नेमकं धोरण काय याची चर्चा सुद्धा आपण या ठिकाणी करणार. त्याचबरोबर मुघल आणि जे काही स्थानिक राजवटी होत्या, राजे होते, एक देशीय राजे होते की जे धर्माने कदाचित बऱ्याच ठिकाणी हिंदू होते, त्यामुळे मुघल प्रशासन आणि त्या हिंदू राजांचं किंवा राजपूत प्रामुख्याने यांचे संबंध नेमके काय होते किंवा यांचे संबंध, मुत्सद्देगिरीचे संबंध संपून कोणत्या क्षणावर, कोणत्या इतिहासाच्या टप्प्यावर अकबराने किंवा या काळातल्या मुघल साम्राज्याच्या राजांनी ती सगळी प्रदेश हिंदूंची आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा सुद्धा उहापोह आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मुघलांचं, त्यामुळे या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण पहिला जो टप्पा आहे तो असा बघणार आहोत की उत्तर भारत, पश्चिम भारत, पूर्व भारत, दक्षिण वगैरे वगैरे या सगळ्यांमध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रादेशिक विस्तार. दुसरा टप्पा जो असणार आहे की या सगळ्या
ज्या ज्या ठिकाणी तो प्रादेशिक विस्तार झाला, प्रादेशिक विस्तार झाल्याच्या नंतर त्या प्रमुख विभागा किंवा प्रशासन किंवा राज्यव्यवस्था जे काही राजकीय युनिट्स आहेत त्याच्याबद्दलचं मुघल प्रशासनाचं परराष्ट्र धोरण किंवा धोरण नेमकं काय, त्यांचे संबंध कसे राहिले नंतर तिथल्या या स्थानिक राजांच्या याचा आपण अभ्यास करतो. आणि त्यामध्ये मग दख्खन आहे, पश्चिम भारत आहे, वगैरे वगैरे. आणि त्यानंतर आपण या मुघल साम्राज्यातले जे महत्त्वाचे 4 राजे आहेत, त्या 4 राजांचे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी धोरणं या भौगोलिक प्रदेशांपुरती कशी बदलत गेली किंवा त्यामध्ये कुठल्या पद्धतीचं साधर्म्य आहे याचा सुद्धा उलगडा आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मुघल आणि दख्खनच्या राज्याचा संबंध, मुघल आणि राजपूतच्या राज्याचा संबंध, मुघल आणि मराठ्यांचा संबंध, आणि मुघल आणि उत्तर पश्चिम सरहद, आणि म्हणजे ज्यामध्ये प्रामुख्याने नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेस किंवा वायव्य सरहद आपण असं त्याला म्हणू शकतो. त्यामुळे दख्खन, वायव्य सरहद आणि स्थानिक राजपूत राजे, तर या तिन्ही महत्वाच्या भौगोलिक प्रदेशामध्ये किंवा या सगळ्या भौगोलिक प्रदेशांच्या प्रती अकबराचं धोरण विषद करणं हे एक महत्वाचं लक्ष्य आहे. जहागीर या दुसऱ्या सम्राटाचं धोरण विषद करणं, शहाजहान आणि शेवटचा राजा म्हणजे औरंगजेब. त्यामुळे आपण अकबरापासून सुरू झालेलं स्थिर मोगल प्रशासन आणि मोगल साम्राज्य हे औरंगजेबापर्यंत कशा पद्धतीने टिकलं आणि त्या सगळ्या टिकण्याच्या प्रक्रियेमध्ये या मुघल प्रशासनांना कोणकोणत्या संकटांना सामना करावा लागला याचा उहापोह करणं आणि याचा प्रसार प्रचार आणि नंतर हळूहळू या सगळ्या मुघल साम्राज्याच्या नंतरच्या काळात आलेल्या आणि एकांलेल्या राजपद्धतीमुळे, त्याच्या हिंदू विरोधामुळे किंवा हिंदूंवर लावलेल्या वेगळ्या पद्धतीच्या अमानुष अशा जिझिया करामुळे त्याच्याबद्दलचा राग हा सरदार, स्थानिक राजे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढत गेला की ज्याचा नंतर समारोप किंवा त्याचा लॉजिकल शेवट असा झाला की मुघल साम्राज्याचा ऱ्हास होण्याकडे ही सगळी दिशा किंवा ही सगळी परिस्थिती सुरू झालेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे मुघल साम्राज्याचा राज होताना सुद्धा 2 महत्त्वाच्या दृष्टिकोनांची चर्चा आपण करणार आहोत. एक म्हणजे साम्राज्य केंद्रित दृष्टिकोन आणि दुसरं म्हणजे प्रदेश केंद्रित दृष्टिकोन. तर साम्राज्य केंद्रित दृष्टिकोन म्हणजे जो काही दिल्ली किंवा केंद्रीय सत्ता आणि त्याचं एम्पायर किंवा साम्राज्य वाढावं या अंगाने नेमक्या काय चुका झाल्या की ज्याच्यामुळे खरं तर हे असं बलाढ्य किंवा शक्तिशाली आणि ज्याच्यामुळे बरंचसं सैन्य, घोडदळ, पायदळ इत्यादी होतं, त्याची हार झाली की त्याचा ऱ्हास झाला. तर तो एक असा आणि दुसरा प्रदेश स्पेसिफिक किंवा रिजन सेंट्रिक दृष्टिकोन म्हणजे प्रदेश केंद्रित दृष्टिकोन की ज्या ज्या प्रदेशाचे आपण उल्लेख केले तिथून तर सदा बंडाळ्या किंवा होतच राहिलेल्या आहेत. त्या बंडाळ्यांचा बिमोड यांनी वेळोवेळी केलेला असल्यामुळे ते बराच काळ टिकले. पण जेव्हा राज्यव्यवस्था कमकुवत होत गेली, नवीन राजे त्यांच्या एकरलेल्या दृष्टिकोनांमुळे या सगळ्या टप्प्यामध्ये किंवा या सगळ्या भागामध्ये त्यांची जी काय हे आहे ती विश्वासार्हता घालवत होते, त्या काळामध्ये पुन्हा या सगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या बंडाळ्या सुरू झाल्या. हे प्रांत म्हणजे दक्षिण, माळवा, गुजरात, बिहार, पश्चिम सरहद, वायव्य सरहद इत्यादी इत्यादी. त्यामुळे अशा साम्राज्य केंद्रित दृष्टिकोन आणि प्रदेश केंद्रित दृष्टिकोनांमध्ये किंवा धोरणांमध्ये झालेल्या चुका याच्यामुळे मुघल साम्राज्याचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. या सगळ्यांचा उहापोह करणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे सगळे प्रकरण जर आपण नीट समजून घेतलं फ्रॉम अकबर टू औरंगजेब, या सगळ्या राजकीय इतिहासाचा कालपट आणि स्पॅन असा मोठा आहे. परंतु हे सगळा कालपट समजून घेताना जी काही लक्ष अधोरेखित केली गेलेली आहे ती लक्ष उद्दिष्ट ती म्हणजे काय, तर हे प्रकरण की ज्याला आपण अकबर ते औरंगजेबपर्यंतचा प्रवास असं म्हणतो, त्या प्रकरणाच्या नंतर आपण नेमकं काय शिकणार किंवा ज्यांनी हा जो काही अभ्यासक्रम बनवण्यात आला त्याच्या मागचे नेमके ठोकताळे काय, त्याचे उद्दिष्ट काय. तर हा प्रकरण नीट समजल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की या सगळ्या प्रकरणांमुळे आपल्याला बैराम खान हा एक वेगळ्या पद्धतीचा खरं तर आजच्या भाषेमध्ये प्रशासक म्हणूया, तर त्या प्रशासकाची कामगिरी आणि त्याचा मुघल प्रशासनाशी असलेला संबंध
याची उमज आपल्याला होईल. आणि नंतरच्या काळात बैराम खानची राजवट कशी समाप्त झाली आणि अकबराने राज्यकारभाराचा ताबा कशा पद्धतीने घेतला याचं विवेचन आपल्याला या धड्यामधून किंवा या प्रकरणांमधून येणार आहे. ओके. कारण बैराम खान हा सुद्धा एका विशिष्ट विचित्र परिस्थितीमध्ये उदयाला आलेला प्रशासक होता. कारण हुमायून जर मृत्यू पावला नसता तर बैराम खानची एंट्री यामध्ये राजकारणामध्ये झाली नसती. परंतु नंतर अकबर जेव्हा सक्षम झाला तो सगळा राज्यकारभार हातात घेण्यामध्ये, तेव्हा त्याने तो कशा पद्धतीने ह्या दोन्ही प्लेयर्स किंवा घटना घडत होत्या याची आपल्याला ओळख होईल. नंतरचं महत्त्वाचं जे उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित आहे की अकबराच्या कालखंडातला साम्राज्य विस्तार किंवा प्रदेशाचा विस्तार त्याच्याबद्दलची माहिती आपण याच्यामधून शिकू. परंतु नंतर त्याचे जे अकबरानंतरचे जे काही उत्तराधिकारी आले होते मुघल साम्राज्याचे, त्यांच्या नेतृत्वात सुद्धा मुघल साम्राज्याचा कसा विस्तार झाला आणि स्वतः जेव्हा अकबर सक्षम होता त्या कालखंडामध्ये सुद्धा या मुघल प्रशासनाचा मुघल साम्राज्याचा विस्तार या सगळ्या प्रांतामध्ये कसा झाला याचा उहापोह आपल्याला या ठिकाणी किंवा याबद्दलची समज आपली यामध्ये वृद्धिंगत होईल असं दिसतं. तर अकबराच्या अधिपत्याखाली नंतर जे वेगवेगळे प्रांत तयार झाले. कारण एक जसं की आपण प्रस्तावनेमध्ये बघितलं की अकबराचं साम्राज्य किंवा मुघल प्रशासनाच्या ऱ्हासामध्ये एक प्रदेश केंद्रित दृष्टिकोन सुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळे मुघलांनी किंवा विशेषतः अकबरांनी जे प्रदेश अधिपत्याखाली आणले होते त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीच्या प्रांत रचना तयार केली की ज्याचा फटका नंतरच्या काळामध्ये मुघल साम्राज्याचा ऱ्हास होण्याच्या दिशेने सुद्धा लागलेला आपल्याला दिसतो. त्याच्यावर मुघल आणि जे स्वायत्त प्रशासक किंवा सरदार होते यांच्यातले आंतरसंबंध आपल्याला या निमित्ताने उलगडले. त्यामुळे वेगवेगळ्या मुघल सम्राटांनी राजपूत किंवा दख्खनचे राजे मराठा यांच्याबद्दल जे काही धोरण अवलंबलेलं होतं त्या धोरणाची माहिती आपल्याला या निमित्ताने होईल. त्यामुळे मुघल सम्राट यांचे संबंध म्हणजे परराष्ट्र संबंध, शेजारीचे राष्ट्र म्हणूनचे संबंध, शत्रुभावाचे संबंध अशा सगळ्याच अंगाने आपल्याला राजपूत, दख्खन आणि मराठी यांच्यामधल्या धोरणांचा उहापोह होणं अपेक्षित आहे. तर मुघल आणि उत्तर पश्चिम हा जो काही सरहद्दीचा पट्टा आहे तर मुघल आणि उत्तर सरहद याचा संबंध आपल्याला त्या ठिकाणी शेवटचा जो काय सेगमेंट किंवा भाग आहे तो म्हणजे याच्यामुळे मुघल साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला हे आपल्याला उमजून. त्यामुळे हे काही महत्त्वाचे जवळजवळ 5 ते 6 बिंदू हे उद्दिष्ट म्हणून अधोरेखित करण्यात आले की ज्याच्यामुळे आपल्याला या अकबर कालखंडाचा अकबर ते औरंगजेब या कालखंडाच्या संदर्भात येणाऱ्या वेगवेगळ्या ऐतिहासिक दाखले, ऐतिहासिक घटना यांचा उल्लेख करत हे सगळे महत्त्वाचे बिंदू चर्चेले जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे जसं की शेरशाह सूर किंवा अफगाण आणि मुघल संघर्ष हा जुना होता आणि नंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा हुमायून सत्तेवर आला याचा एक ओसरता उल्लेख आपल्याला दिसून येतो. तर या कालखंडामध्ये हुमायून हा थोडासा वयाने आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही अफगाणी सत्तांचं दमन होतं त्याच्यामुळे तो उत्तरेतल्या विविध भागांमध्ये भूमिगत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने पंजाब, सिंध, पटियाला असा सगळा तो प्रदेशामध्ये तो आपल्याला दिसून येतो. परंतु नंतर जेव्हा संधी मिळते तेव्हा शेरशाह सूर प्रशासनाच्या विरोधात हुमायून पुन्हा एक वेगळ्या पद्धतीची चढाई करतो आणि 1555ला पुन्हा मुघल राजसत्ता स्थापन होते. ओके. त्यामुळे मधला जो काळ आहे हे केवळ 10-15 वर्षाचा जो काय अंदाजित जो काय काळ आहे म्हणजे 1540 ते 55 या कालखंडामध्येच फक्त अफगाणी सत्ता म्हणून उभी राहते आणि ती मोठी होण्याच्या अगोदरच हुमायून ती सगळी सत्ता पुन्हा 1555 आपल्याला ताब्यात. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुघल साम्राज्याची चर्चा करताना अकबराच्या चर्चेशिवाय मुघल साम्राज्याची चर्चा होऊ शकत नाही. कारण अकबरांमुळेच खरं तर मुघल साम्राज्याला वेगळं महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे खरं तर अकबराचं साम्राज्य हे फार मोठं होतं, मुघल साम्राज्य फार मोठं होतं.
परंतु एवढं सगळं मोठं साम्राज्य असून सुद्धा केवळ त्यांच्या चुकीच्या धोरणा किंवा नीतीमुळे स्थानिक राजांकडून त्यांना सतत विरोध असलेला आपल्याला दिसून येतो. आणि स्थानिक राजांकडून विरोध होता जर परकीय शक्तींकडून सुद्धा त्यांना विरोध असलेला दिसून येतो. आता स्थानिक राजा म्हणजे कोण? त्याच्या म्हणजे याच्यामध्ये जे प्रबळ राजे होते खरं तर, म्हणजे ज्या राज्यांना अंकित केलं ते राज्य जरी तात्पुरत्या काळासाठी बाजूला ठेवलं तरी यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी उघड भूमिका किंवा सामूहिक भूमिका मुघल सत्तेच्या विरोधात घेतली होती त्यामध्ये मग राजपूत होते, बिजापूरचं राज्य होतं, गोळखंड्याचं राज्य होतं आणि अहमदनगरचं राज्य आणि त्याचबरोबर मराठ्यांचं राज्य होतं. त्यामुळे जवळजवळ 4 ते 5 अशा वेगवेगळ्या स्थानिक राजांकडून खरं तर मुघल साम्राज्याला या अकबरकालीन मुघल साम्राज्याला विरोध झालेला आपल्या देशात. त्याचबरोबर याच कालखंडामध्ये अकबराच्या धोरणामुळे आणि इतर सगळ्या बाबींमुळे आपल्याला त्याने एक मुघल साम्राज्याचा प्रादेशिक विस्तार केलेला होता. याचा उहापोह ऑलरेडी अगोदर आलेलाच आहे की तो विस्तार सहजासहजी नव्हता. कारण त्याला परकीय स्थानिक एकदेशीय सरदार यामध्ये जे काय असंतुष्ट आत्मे होते त्या सगळ्यांचा विरोध मुघल प्रशासनाला होता. इनफॅक्ट सुरुवातीच्या कालखंडामध्ये बैराम खान हा सरदारमधून निवडून गेला होता किंवा त्याची नियुक्ती करण्यात आली होती. आणि सामान्यतः जेव्हा कुठल्या तरी सरदाराची नियुक्ती अशा वरिष्ठ पदावर होते त्या सरदारांमध्येच एक अंतर्गत बंडाळी माजल्याचे असंख्य उदाहरण आपल्याला दिसून येतात. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बरेचसे निष्ठावंत सरदार, शौर्य असलेले सरदार त्या बैराम खानच्या अगोदरपासून मुघल सत्तेच्या लष्कराचा भाग होते किंवा मुघल सत्तेच्या या सगळ्या प्रशासनिक व्यवस्थेचा भाग होते. त्यामुळे असं वाटलं होतं की बैराम खानची नियुक्ती केल्यानंतर खरं तर एक वेगळ्या पद्धतीचा किओस तयार होईल. ओके, परंतु तसं आपल्याला झालेलं दिसून बैराम खानचं नेतृत्व सगळ्या सरदारांनी स्वीकारलेलं आपल्याला दिसून. पण तरी सुद्धा नंतर प्रादेशिक विस्तार जो सुरू झाला त्या प्रादेशिक विस्तारामध्ये वेगवेगळ्या राजपूत, दक्कन वगैरे या ठिकाणी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे आणि याच्यामध्ये आपल्याला हाही फरक दिसून येईल की अकबर हा किती शौर्यशाली, बलाढ्य आणि त्याच्या सामाजिक धोरणांमुळे एक वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघितले गेले. ओके, नंतर त्याचे जे उत्तराधिकारी होते त्याच्यामध्ये आणि अकबरकालीन सामाजिक राजकीय धोरणांमध्ये मूलतः फरक आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर हे सगळे मुद्दे या भागात आपण बघतच आहोत. तर जसं आपण उदाहरणार्थ उल्लेख केला की बैराम खान हा खरं तर 1556 ते 1560 या कालखंडांमध्ये या सगळ्या मुघल साम्राज्याचा संरक्षक म्हणून उभा राहतो. त्या संरक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात एका बाजूला तो त्या मुघल प्रशासनामधला महत्त्वाचा अधिकारी आहे, दुसऱ्या बाजूला किंवा प्लस पॉईंट किंवा त्याची जमेची बाजू म्हणून तो स्वतः हुमायूनचा अत्यंत विश्वासू जवळचा असं पात्र होतं. आणि त्याचबरोबर हा जो होता बैराम खान हा अकबराचा गुरु होता किंवा शिक्षक होते. शिक्षक आणि संरक्षक, बॉडीगार्ड आणि टीचर्स किंवा ट्युटर अशा दोन्ही जबाबदाऱ्या बैराम खानने अकबराच्या संदर्भात पार पाडलेल्या आपल्याला. आणि जसं आपण असं सांगितलं की अफगाणांच्या विरोधात किंवा अफगाणी सत्तेच्या विरोधात जेव्हा हुमायूनने चढाया केल्या त्या काळामध्ये हुमायूनचा तर मृत्यू झालाच आणि त्याच्या मृत्यू झाल्याच्या नंतर अकबर हा 13 वर्षाचा या ठिकाणी हुमायूनच्या मृत्यूच्या प्रसंगी असताना. तर बैराम खानच्या सत्तेचं राजकारण आणि त्याने संरक्षक म्हणून वठवलेली भूमिका याचं मूल्यांकन आपल्याला 4 महत्त्वाच्या बिंदूंभोवती करणं अपेक्षित आहे. एक म्हणजे जेव्हा पहिल्यांदा बैराम खानची नियुक्ती झाली त्या नियुक्तीला कोणी विरोध केला की जे सामान्यपणे अशा पद्धतीने सरदारांमधून नियुक्त झालेल्या कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीला नंतर एक वेगळ्या पद्धतीच्या दोषाला सामोरे जावं लागतं तर त्याचं नेतृत्व मान्य न करता त्याच्या विरोधात वेगवेगळ्या सैनिकांच्या पंडाळ्या सुरू झालेल्या आपल्याला दिसून. याचं उत्तर खरं तर आपण अगोदरच आपल्या सगळ्या बोलण्यामध्ये आलेलं आहे. परंतु तरीसुद्धा आपण असं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊ की पहिला जो टप्पा होता त्या टप्प्यामध्ये कुठल्या सरदारांनी
बैराम खानच्या विरोधात तक्रार कोणी केलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय, तर बैराम खानचं नेतृत्व त्या संपूर्ण सरदारांनी त्याच्यामध्ये असलेले जे काही वेगवेगळे भेद आहेत त्या भेद मान्य करून सुद्धा त्या वेगवेगळ्या लोकांनी बैराम खानचं नेतृत्व मान्य करायचं. दुसरा जो टप्पा होता तर पानिपतचं युद्ध. पानिपतचं खरं तर दुसरं युद्ध. आणि या युद्धानंतर आपल्याला असं लक्षात येईल की वेगवेगळ्या शाही महिलांचं नियंत्रण या काळातल्या राजकारणावर झालेला आहे किंवा प्रभाव पडलेला आहे. आता यामध्ये महिला म्हणजे कोण, तर हमीद बानो बेगम किंवा महाम अनगा, की ज्या अकबराच्या आई किंवा लांबून नाते असं सगळं त्याचं नातेसंबंध सुद्धा याच्यात तयार होतात. या सगळ्यांचा राज्यावर पूर्ण नियंत्रण असलेलं दिसून येतं. त्यामुळे महिलाशाही किंवा महिलांचं राज्य खरं तर पानिपतच्या युद्धानंतर सुरू होतं, की ज्यामध्ये हमीदा बानो बेगम आणि महम आगा अनागा यांनी मोठ्या प्रमाणात रोल प्ले केला आणि महिलांचं नेतृत्व स्थापित केलं. परंतु यामुळे बैराम खानचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर एक वेगळा प्रभाव पडला. कारण शाही महिला या बरचट ठरल्या, कारण त्यांचं राज्यावर पूर्ण नियंत्रण आणण्याचा सुद्धा प्लॅन होता आणि अशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी घडत होत्या. तिसरा जो टप्पा आहे की बैराम खानच्या शक्तीचा रासाचा कालखंड. म्हणजे बैराम खानच्याच रासाचा कालखंड म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघतात. कारण नंतर अकबर हा स्वतःच मोठा झालेला आहे. अकबरला स्वतः असं वाटतं की काही सूत्र आता आपण स्वतः हातात घेऊ आणि अकबराला हा जो काही सरदार आहे म्हणजे बैराम खान तो काही पूर्णपणे हातचा जावा आणि शत्रूला मिळावा असं वाटत नाही. तरी सुद्धा बैराम खानची सत्ता कापण्याचं कार्य नंतर सगळ्यात आपल्याला दिसून येतं. पण तरी सुद्धा पुन्हा सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न बैराम खानचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे नक्षलमध्ये काय आहे की पहिल्यांमध्ये बैराम खानचं नेतृत्व सगळ्यात महत्त्वाचं स्वीकारलं जातं. दुसरं, बैराम खानच्या कार्यकालखंडामध्ये दोन महत्त्वाच्या शाही महिला रॉयल फॅमिलीमधल्या महिला ज्या हमीद बानो बेगम आणि महम आगा हे ओके. त्यामुळे चौथा जो टप्पा आहे की या बैराम खान पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचं सत्ता निरस्त त्याला व्हावं लागतं आणि अकबर स्वतः त्याला सत्तेपासून पदच्युत करण्याचा निर्णय घेतो. त्यावेळेला हुमायूनचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा एक वेगळ्या पद्धतीची राजकीय ऐस्थैर्य आपल्याला दिसतो. तिकडे हे अफगाणी सैन्याला मदत करणारा आणि स्वतःला हिंदूंचं रक्षण करता म्हणणारा हेमूंचं सैन्य आपल्याला दिसतं. त्यामुळे हुमायूनचा मृत्यू या युद्धामध्ये अफगाणी, हेमू आणि ते स्वतः मुघल प्रशासक त्याच्यामध्ये तो आपल्याला दिसतो. त्याचबरोबर अफगाणी जे सैन्य होतं त्याचा वेगळ्या पद्धतीचं आव्हान या मीटिंगवर किंवा या घटनेवर. परंतु अकबर जेव्हा लहान होता तेव्हा बैराम खान एक वकिली म्हणून बिनविरोध नियुक्ती या प्रदेशांवर करण्यात आली. वकील आणि संरक्षक. बैराम खान जेव्हा प्रशासक म्हणून 1556 ते 60 या कालखंडामध्ये सत्ताधीश सत्तेवर आला पाहू तेव्हा त्याला एक वेगळ्या पद्धतीच्या राजकीय अस्थिरतेचा सामना करावा. त्या बैराम खानचे विरोध तशी भिन्न होण्याचे झाले, परंतु जेव्हा पुन्हा सत्ता आली तेव्हा बैराम खान कुलीन वर्गाचा प्रभाव. त्यामुळे हे कुलीन वर्ग जे म्हणजे होते त्यामध्ये मुनीम खान, तारिदी बेग इत्यादी होते. कारण हे सगळे कुलीन वर्ग किंवा ज्याला रॉयल सरदार असं काही या सगळ्यांचा प्रभाव त्या सगळ्यांच्या या प्रदेशावर होता. त्यावेळी ज्या सरदारांकडून बैराम खानला धोक्याची लक्षणं किंवा धोका होईल असं वाटत होतं तेव्हा कुलीन खानने त्या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून मुनीम खान, तारिदी बेग वगैरे वगैरे हे धोकादायक सरदार म्हणून त्या काळात त्यांची नियुक्ती त्या धोकादायक सरदार जे होते त्यांना एकदा अंकित केलं, मारलं किंवा काबूलला रवानगी करण्यात आली आणि समर्थकांना जहागीर देण्यात आली. त्यामुळे जे जहागीरदार किंवा जे सरदार बैराम खानच्या विरोधात होते
की त्यामध्ये मोमीन खान जी तारीखी देत होती त्यांना एक तर काबूलला परत पाठवण्यात आलं, जे ऐकत नव्हते त्यांचा बिमूड करण्यात आला, आणि जे विश्वास होते की जे बैराम खानच्या सत्तेच्या भोवतीच्या सत्तेला प्रबळ असं समर्थन देत होते, त्यांना जहागिरी दिले, त्यांना बक्षिशी वाटण्यात आली. अशा पद्धतीचं जे काही राजकारण आहे ते या कालखंडामध्ये 1914च्या कालखंडामध्ये आपल्याला घडत असलेलं होत असलेलं दिसतं. त्यामुळे जसं पण म्हटलं की याच कालखंडामध्ये शाही महिलांचं राजकारणातलं प्राबल्य वाढत होतं, तर शाही महिलांचा राजकारणातलं स्थान हे मोठं होत होतं. त्यामध्ये एक महत्त्वाचं कॅरेक्टर किंवा एक महत्त्वाचं पात्र महिला म्हणून हमीद बानू बेगम यांचं आगमन या ठिकाणी होतं. त्यामुळे एका बाजूला अकबर की जो महत्त्वाचा आहे परंतु लहान आहे, दुसऱ्या बाजूला बैराम खान की जो सगळे सूत्र परवानगीने राजाच्या परवानगीने हलवतो, आणि तिसरं आता महिलांचा शासक म्हणून किंवा महिलांचा एक वेगळा फोर्स म्हणून हमद बानू बेगम 1557ला या भूमीवर येतात. आणि त्याच्यानंतर अजून एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण किंवा बैराम खानची सत्ता या सगळ्या गोष्टीची फलश्रुती म्हणून त्याच्याकडे बघतात. त्यामुळे नंतर कुलीन वर्गाची ज्या सत्ता येते आणि सत्ताच्या आल्याच्या नंतर या कुलीन वर्गाचे वकील विशेषतः बैराम खानचा जो वकील होता तो होता पीर मोहम्मद. हा नंतर विरोधात गेलेला आपल्याला दिसतो, किंवा त्याने कुलीन वर्गाची सत्ता आल्याच्या नंतर जसं आपण आपलं असं भाषण केलं की सुरुवातीच्या काळामध्ये बैराम खानला कोणत्याही सैन्याचा किंवा त्या सगळ्याचा असोतोशीने भाग व्हावा लागला, परंतु तो हळूहळू नंतर आपल्याला असं दिसून येतं की त्या प्रदेशातल्या सरदारांमध्ये एक वेगळा कुलीन वर्ग आहे की जो आजही वेगळ्या पद्धतीच्या गोष्टींमध्ये तो एंगेज आहे. त्यामुळे कुलीन वर्गामध्ये नंतरच्या काळामध्ये विशेषतः पीर मोहम्मद आणि काही महत्त्वाच्या सरदारांना बढती मिळायला लागली, त्यानंतर एक वेगळा असंतोष बनत गेला. दुसरं एक असंतोषाचं कारण म्हणजे असं होतं की किंवा आरोप असा होता की ज्याला इतिहासकारांनी सुद्धा अभिनंदन दिले की हा जो बैराम खान होता तो सुन्नी शियांच्या जास्त बाजूने होता. त्यामुळे हा एक टप्पा किंवा हे एक विश्लेषण याच कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याकडे बघतात. परंतु नंतरच्या इतिहासकार म्हणजे हे इतिहासकाराचं मत आहे की हा असंतोष वाढीचं प्रमुख कारण म्हणजे तो सुन्नीऐवजी शियांच्या बाजूने होता, आणि त्यामुळे शिया आणि भक्ती किंवा शिया नंतर यांच्यामध्ये ही सगळी विरोधी वाढलेली आहे. दुसरं 1560 मध्ये बादशहाने बैराम खानला सुद्धा हटवलं 1560. तर तोपर्यंत अकबर हा स्वतः एक वेगळा सक्षम आणि प्रशासन चालवण्यास सक्षम असा अधिकारी बनतो, आणि बैराम खानच्या वेगवेगळ्या कृत्या वेगवेगळ्या गोष्टी याच्यामुळेच खरं तर अकबराला काही गोष्टी पटल्यामुळे बैराम खानची परिस्थिती बैराम खानला हटवलं. आता या संरक्षण काळातील ही जी काय सत्ता होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्लेयर्स किंवा त्याच्यामध्ये संघर्ष होताना दिसत होते, आणि सरदार म्हणून जे तुराणी सरदार होते, चुगताई सरदार होते, या सरदारांमधून सुद्धा एक वेगळं वैमनस्य भांडणं या सत्ता संरक्षण काळात झाली. संरक्षण काळामध्ये बैराम यांची नियुक्ती होते बैराम खान, आणि 1560 पर्यंत बैराम खानला त्या पद्धतीच्या पोस्टवरून हटवलं. आणि कुलीन वर्गाची सत्ता त्याच्यातला कलह या सगळा टप्पा आणि तुराणी आणि चुगताई मधला संघर्ष या ठिकाणी आपल्याला दिसून. आता जेव्हा अकबर स्वतः एक राज्य चालवण्या एवढा सक्षम झाला तेव्हा त्याचाही जो काही विधीनुसार ज्या काही गोष्टी घडत असतील त्यानुसार त्याचा तो राजगादीवर आपल्याला आलेला दिसतो. तर ज्या ज्या भूप्रदेशांमध्ये अकबराला त्याच्या सत्तेचा विस्तार करायचा होता त्या सगळ्या प्रदेश खरं तर अगोदरपासूनच वेगवेगळ्या नियंत्रणाखाली विशेषतः अफगाणी नियंत्रण वगैरे याच्या खाली आपल्याला दिसून. त्यामुळे या बिंदूमध्ये या प्रश्नामध्ये आपण अकबराचा क्षेत्रीय प्रसार म्हणजे वेगवेगळ्या रिजनमध्ये कसा प्रसार झाला त्याचा अभ्यास करतो. त्यामुळे विशेषतः बंगाल, बिहार, गुजरात हा जो काही पट्टा होता यामध्ये अफगाणींचं नियंत्रण आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यामुळे पुन्हा अकबराच्या कालखंडामध्ये अफगाणींशी वेगळ्या पद्धतीचा संघर्ष सुरू झालेला आपल्याला दिसून येतो.
दक्षिणेमध्ये बिजापूर, गोलकोंडा इत्यादी राज्य होती. आणि उत्तर पश्चिम हा जो काही प्रदेश होता त्याच्यामध्ये कबिलाई छोटे बेट होते. त्यामुळे अफगाणी त्यामुळे बंगाल, गुजरात, बिहार यामध्ये मग मिर्झा आणि इतर या सगळ्यांच्या मदतीने अकबर आपलं सैन्य पाठवतो आणि या सगळ्या प्रदेशांमधले जे काही राजे होते त्यांना एक अंकित केलं जातं किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचं बंधनं लादून त्याच्या सत्तेचा ताबा आपल्या घेण्याचा प्रयत्न होतो. दक्षिणेमध्ये नंतर बिजापूरच्या आधील शहा, गोलकोंड्याचे वेगवेगळे शहा हे सगळे आपल्याला आपल्याला दिसून येतात. त्यामुळे दक्षिणेमध्ये सुद्धा जेव्हा अकबराने त्याचा विस्तार केला तेव्हा त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा हा सगळा प्रदेश हा फुटलेल्या बहामनी साम्राज्याच्या अवशेष बघितलं गेलं. त्यामुळे तिथला संघर्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा होता. नंतरच्या काळामध्ये नगरला तिथल्या जे काही शहा होता त्याची जी बायको होती चांद बीबी तिच्या मध्येच सगळा प्रवास सुरू असलेला दिसून येतो. तिसरा जो महत्वाचा भौगोलिक प्रदेश आहे तो म्हणजे दक्षिणेतला जो भाग होता तो होता आणि उत्तरेतला उत्तर पश्चिम होता की ज्यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे कबिलाई राज्य करत होते. आणि कबील तांड्यामध्ये राहणारे किंवा टोळ्यांमध्ये राहणारी जी माणसं होती ती स्वायत्तपणे उत्तर पश्चिमेचा भाग हाताळत होती. त्याचबरोबर काबूल, कंधार, सिंध या सगळ्या प्रांतामध्ये सुद्धा वेगवेगळे खरं तर मुघल गटच होते की जे त्यांचं राज्य करत होते, परंतु ते मुघल गट असून सुद्धा अकबराच्या बाजूने होते. त्यामुळे काबूल, कंधारमध्ये मुघल गट परंतु अकबर विरोधी आणि या सगळा जो टप्पा आहे म्हणजे अफगाणींचं जे नियंत्रण बंगाल, बिहार, गुजरात, दक्षिण, बिजापूर, गोलकोंडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी झालं. त्यामुळे या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अकबर, जहागीर, शहाजहान आणि औरंगजेबाने कशा पद्धतीने त्याचा साम्राज्य विस्तार किंवा या राज्याचा विस्तार केला. त्यामुळे या कॉन्टेक्स्ट या संदर्भामधला जो पहिला बिंदू आहे की त्याने उत्तर आणि मध्य भारत किंवा उत्तर व मध्य भारत हा कशा पद्धतीने पूर्ण केला. तर हे सगळे जे काही लक्ष होते ते अचीव करण्यासाठी त्यांनी मिळवण्यासाठी पहिल्यांदा मुघलांनी सैन्याची निर्मिती केली. त्यामुळे सैन्याच्या वेगवेगळा चढाव आपल्याला सुरू की ज्याला नंतरच्या काळामध्ये सैन्य अभियान असं म्हटलं. त्यामुळे 1559च्या कालखंडामध्ये अकबरांनी सैन्य अभियान सुरू. त्या सैन्य अभियानाचा सुद्धा महत्वाचा बिंदू किंवा लक्ष होतं की या सगळ्या राज्यांना हे जे जे विरोध होते त्याचा बिमोड करणे, जे जे थोडे कमकुवत होते त्यांना अंकित करून घेणे इत्यादी. त्यामुळे उत्तर भारतामध्ये सुद्धा बिहार आणि इतर ठिकाणसारखंच उत्तर आणि मध्य भारतामध्ये सुद्धा अफगाण्यांचं राज्य होतं. त्यामुळे अकबराने जामा खानला अफगाण्यांचा पराजय करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं. 1559 पासून जे काही सैन्य अभियान चालू होतं त्या सैन्य अभियानाचाच एक भाग म्हणून जामा खानची नियुक्ती करण्यात आली आणि जामा खानला जौनपूरचे जे अफगाणी होते, जौनपूर हा जो काही प्रदेश अफगाण्याच्या ताब्यात होता त्याची मुक्तता करण्यासाठीच एक दळपंथ. आणि जे राजे रजवाडे सरदार ऐकत नव्हते त्यांचा बंदोबस्त केला, त्यांना पाठवून दिलं आणि जे ऐकत होते त्यांचा शासनात समावेश केला आणि काहींना तर अशा पद्धतीने उत्तर आणि मध्य भारतातल्या जौनपूर आणि इतर महत्वाच्या शहरांच्या ठिकाणांवर मुघल साम्राज्याने आपला विस्तार केलेला दिसतो. त्यामुळे एका बाजूला जौनपूरच्या अफगाण्यांचा पराजय हा जामा खानाने केला मुघल साम्राज्याचा आणि तो जिंकलेला भाग पुन्हा मुघल साम्राज्याची भाग बनला. दुसरा जो काही प्रांत होता तो होता माळवा. आता माळव्यामध्ये बाज बहादूर नावाचे राजा राज्य करीत असे. त्यामुळे त्याचा पराभव करण्यासाठी अकबराने अझम खानची नेतृत्व केली. अझम खानाने माळव्याचा तो बाज बहादूरचा पराजय आपल्याला केला. मध्य भारतामध्ये आणि विशेषतः प्रामुख्याने जो सेंट्रल प्रोव्हिन्सेस त्यामध्ये जो महत्वाचा राजा होता की चांद्रसेनाचा भाऊ त्याची बायको होती राणी दुर्गावती. तेव्हा नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर
1564 ज्याच्या अगोदर खरं तर राणी दुर्गावती ही हिने सतावा घेतला. त्यामुळे मुघलांनी मध्य भारत जिंकून घेण्यासाठी राणी दुर्गावतीच्या विरोधात सुद्धा आदेश दिला होता. आणि राणी सुद्धा निकालाने लढली, परंतु 1564 राणीला सुद्धा हार मिळाली आणि मध्य भारत सुद्धा हा मुघलांच्या ताब्यात गेलेला आहे. परंतु 1567 मध्ये अकबराने नंतर जो तिचा दीर किंवा तिच्या नवऱ्याचा भाऊ होता 1567 मध्ये जेव्हा हा मध्य प्रांत आपल्या ताब्यात आला, तेव्हा 1567 मध्ये तो चंद्रशहाकडे परत केला. आणि नंतर चंद्रशहा आणि मुघल साम्राज्यामध्ये वेगवेगळ्या व्यावहारिक संबंध, नातेगोतीचे संबंध सुरू झालेले सुद्धा दिसून येतात. सगळ्यात जो कडवा विरोध अकबराला दिसून येतो तो मध्य भारतामध्ये आपल्याला दिसून येतो. कारण मध्य भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अफगाणी सत्ता होत्या आणि अफगाणी सरदार होती आणि वेगवेगळे सरदार होते की ज्याने ज्याने अकबराला विरोध केला. ज्यामध्ये अब्दुल्ला खां उझबेक, जामा खान, आसफ खान, मुनी खान, हे सगळे जे अधिकारी होते त्यांनी या सगळ्यांचा बंडाचा बिमोड केला. बंडाळी विरोध म्हणून अब्दुल्ला उझबेक, जमा खान, आसिफ खान, अकबर वगैरे वगैरे. तर अकबराने मुनीम खानची नियुक्ती या बंडाचा बिमोड करण्यासाठी केली आणि उत्तर आणि मध्य भारत पूर्णपणे ताब्यात घेतला. आता जो पश्चिम भारत होता तिथे मोठ्या प्रमाणामध्ये राजपुताना हा प्रदेश होता की ज्यामध्ये राजपूत राजे एक मोठ्या पद्धतीने या सगळ्यांचा विरोध करत होते. परंतु तो सगळाच पट्टा म्हणजे मध्य प्रांत, दक्षिण प्रांत, दख्खन प्रांत सगळं ताब्यात घ्यायचं असल्यामुळे यांनी तिथे सैन्य अभियान जे चालवलं होतं ते सैन्य अभियान सगळीकडे त्यांनी पाठवलं. त्यामुळे राजपुतानाच्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सैन्य अभियान पाठवलं. त्यामुळे स्थानिक जे राजे होते की त्या स्थानिक राजांमध्ये याच्यामध्ये थोडी वेगळी नीती सुद्धा अवलंबली होती की त्या स्थानिक राजांना मुघल शासनामध्ये सहयोगी म्हणून सामील करून घेण्याची नीती अवलंबण्यात आली. म्हणजे खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने हा अंकित होण्याचाच प्रकार होता. परंतु आणि हा सगळा पश्चिम भारत आणि विशेषतः राजपुताना याच्यामधले सगळे राजे म्हणजे विविध धर्माचे जे काय विशुद्ध सगळ्या राजांनी नंतर मुघल शासनाचं अंकितत्व घेतलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये फक्त एक अपवाद होता. चित्तोडचं जे राजघराणं होतं किंवा चित्तोडचे जे महाराणा प्रताप होते तो सोडून इतर सगळे राजे हे मुघल प्रशासनाचा भाग बनलेले आपल्याला दिसून येतात. आणि या प्रक्रियेनंतर म्हणजे पश्चिम भारत ताब्यात आल्याच्या नंतर मुघल प्रशासन हे बरंच दृढ समृद्ध असं होत गेलं. तिसऱ्या बाजूला गुजरात 1572 मध्ये गुजरातचा विजय मुघल प्रशासनाने घेतला. गुजरातने सुद्धा कडवा विरोध केला. त्याही काळात गुजरातला वेगवेगळ्या व्यापाराचं, बंदरगाहांचं किंवा पेटींचं असं ते केंद्र. गुजरातमध्ये मुझफ्फर शहा नावाचा राजा राज्य करत होता. आणि त्या ठिकाणी गुजरात प्रांत म्हणून त्याला संघटित करण्यात आले. मुघल शासनाने त्याच्यावर पुन्हा सैन्य अभियान चालवलं. मुझफ्फर शहाला हार पत्करावी लागली आणि त्याला एक वेगळा प्रांतीय रचना, प्रांतीय ढाचा दिला गुजरातला. आणि त्याच्यावर त्यांचा जो विश्वास होता मिर्झा अझीज कोका याची नियुक्ती प्रशासक म्हणून किंवा त्या सगळा प्रांत सांभाळणारा अधिकारी म्हणून केली. नंतरच्या काळात पुन्हा मग इख्तियारुल मुल्क आणि हुसैन मिर्झांचे बंड केलं आणि पुन्हा त्याचा बिमोड करण्यासाठी या सगळ्या प्रदेशाचा वापर केला. त्यामुळे पश्चिम भारत, पूर्व भारतामध्ये सुद्धा झालं 1591चा एक वेगळा विद्रोह या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. उत्तर पश्चिम भारतामध्ये आपल्याला रोषणाई नावाची एक जो काही समूह होता त्या रोषणाई समूहाचं दमन करण्याची सुद्धा नीती या ठिकाणी अवलंबली आणि तो प्रांत उत्तर पश्चिमेतला प्रांत जिंकून घेतला. काश्मीरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक राजा राज्य करत सुद्धा त्याच्यावर हल्ला करून काश्मीर प्रांत सुद्धा आपल्या ताब्यात घेतलेला आपल्याला दिसून येतो. सिंधवर विजय मिळवला. नंतरच्या काळामध्ये उत्तर, पश्चिम, दक्षिण असं सगळं साम्राज्य गिळंकृत केल्याच्या नंतर किंवा आपल्या अखत्यारीत आणल्याच्या नंतर त्यांची जी नजर आहे किंवा त्यांचं जे लक्ष आहे ते दख्खन आणि दक्षिण भारताकडे वळलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हा दक्षिण भारत कशा पद्धतीने ताब्यात घेतला आणि याच्यानंतर कोणत्या पद्धतीच्या प्रशासकीय रचना उदयास आणल्या याची चर्चा
आपण पुढच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. आज आपण इथेच थांबू.